नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण शिकणार आहोत विटॅमिन्स, त्याची सोर्स, नंतर डेली रिक्वायरमेंट, विटॅमिन्समुळे होणारे आजार। नंबर 1 बघूयात विटॅमिन ए। विटॅमिन एला रेटिनॉल असेही म्हणतात। त्याचे सोर्स शार्क, हॅलीबॅट, टूना सील, व्हील, माशाचे यकृत, दूध व दुधाचे पदार्थ, पालक, मुळा, पपई, कोथिंबीर, रताळे, आंबा, टोमॅटो, गाजर। प्राणीज तेलात रेटिनॉल आणि डिहायड्रोरेटिनॉल असते, तर वनस्पतीमध्ये रेटिनॉल असते। विटॅमिन ए ची डेली रिक्वायरमेंट 900 mg मीन्स मायक्रोग्रॅम। विटॅमिन ए मुळे होणारे आजार, महत्त्वाचा आजार आहे नाईट ब्लाइंडनेस, म्हणजे रात्री न दिसणे। दुसरा विटॅमिन आहे विटॅमिन डी। यामध्ये D2 आणि D3 असते। D2ला कॅल्सिफिरॉल असे म्हणतात, तर D3ला कोलेकॅल्सिफिरॉल असेही म्हणतात। विटॅमिन डी ची सोर्स कोवळे ऊन हे महत्त्वाचं असतं, कारण की कोवळ्या उन्हामध्ये विटॅमिन डी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल असते। नंतर प्राणिज पदार्थ। विटॅमिन डी ची डेली रिक्वायरमेंट 15 mg। विटॅमिन डी मुळे होणारे आजार मुडदूस, दात व हाडांचे आजार होतात। नंतर 3 नंबरचं विटॅमिन आहे विटॅमिन ई। विटॅमिन ईला टोकोफिरॉल असेही म्हणतात। विटॅमिन ई ची सोर्स आहेत वनस्पती तेलात। विटॅमिन ई मुबलक प्रमाणामध्ये असतात। विटॅमिन ई ची डेली रिक्वायरमेंट 15 mg मायक्रोग्रॅम। विटॅमिन ई मुळे वंध्यत्व होते। जर विटॅमिन ई ची आपल्या शरीरामध्ये डिफिशियन्सी झाली तर वंध्यत्व मीन्स स्टर्लिटी होतं। नंतर आहे विटॅमिन के। विटॅमिन केला मिथिल नॅप्टोक्विनोन असेही म्हणतात। विटॅमिन केचा शोध E.A. डॉयझर यांनी 1943 साली लावला। विटॅमिन के ची सोर्सेस हिरव्या पालेभाज्या, यामध्ये विटॅमिन के हे मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल असतात। विटॅमिन के चे डेली रिक्वायरमेंट 120 mg 120 मायक्रोग्रॅम। विटॅमिन के आपल्या शरीरामध्ये रक्त गोठण्यासाठी अत्यंत मदत करतात। नंतर आहेत विटॅमिन B1। विटॅमिन B1ला ॲनोरिन और थायमिन असेही म्हणतात। विटॅमिन बी मुळे पॉलिन्यूट्रायटिस आणि बेरीबेरी हे आजार होतात। विटॅमिन B2। विटॅमिन B2ला रायबोफ्लेविन असेही म्हणतात। विटॅमिन B2 ची डेली रिक्वायरमेंट 2 ते 2.5 mg असते। विटॅमिन B2 हे ATP मध्ये मदत करतात, सेलचे शोषण व वाढ होण्यासाठी मदत करतात आणि पेशीची पुनर्रचना व दुरुस्ती होण्यासाठी मदत करतात। जर विटॅमिन B2 याची शरीरामध्ये कमतरता भासली तर सेलचे व्यवस्थित शोषण व वाढही होत नाही आणि पेशीची पुनर्रचनाही होत नाही। नंतर आहेत विटॅमिन B3। विटॅमिन B3ला नायसिन, नायसिनामाइड, निकोटिनामाइड किंवा निकोटिनिक ॲसिड असेही म्हणतात। एक्झामला तुम्हाला या 1, 2, 3, 4 या 4 पैकी कोणतंही नाव येऊ शकतं। विटॅमिन B3 ची सोर्सेस सर्व धान्य म्हणजे आपल्या जे अवेलेबल कडधान्य किंवा धान्य आहेत ते सर्वांमध्ये विटॅमिन B3 असतात। नंतर आहेत प्राणिज पदार्थ। विटॅमिन B3 ची गरज 12 ते 18 mg। विटॅमिन B3 मुळे पेलग्रा हा आजार होतो। विटॅमिन B6। विटॅमिन B6ला पायरिडॉक्सिन असेही म्हणतात। विटॅमिन B6 चे सोर्सेस हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, तृणधान्य, यकृत, अंडी ही आहेत। विटॅमिन B6 ची डेली रिक्वायरमेंट किंवा गरज 2 ते 3 मायक्रोग्रॅम इतकी आहे। मित्रांनो, आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आता आपण बघणार आहोत पॅन्टोथेनिक ॲसिड। पॅन्टोथेनिक ॲसिड हे मानवी आतड्यात इचेरिया कोलायमुळे तयार होते। त्याची सोर्सेस तृणधान्य, मोड आलेली कडधान्य, प्राणिज पदार्थ यामध्ये पॅन्टोथेनिक ॲसिड ही मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात। पॅन्टोथेनिक ॲसिडची डेली रिक्वायरमेंट 6 ते 10 मायक्रोग्रॅम इतकी आहे। नंतर आज बघणार आहोत आपण विटॅमिन H, त्याला बायोटिन असेही म्हणतात। मानवी आतड्यामध्ये जीवाणूद्वारे बायोटिनचे संश्लेषण होते।
बायोटीनची डेली रिक्वायरमेंट 30 मायक्रोग्रॅम इतकी आहे. नंतर आहेत फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड हे विटॅमिन्स अत्यंत गरजेचे आहेत. याला फोलेसिन किंवा टेरोऑइल ग्लुटॅमिक ॲसिड असेही म्हणतात. फॉलिक ॲसिड हिरव्या पालेभाज्या तसेच केळी आणि इतर पिवळी पिकलेली फळांमध्ये खूप मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. फॉलिक ॲसिडची गरज ही 400 मायक्रोग्रॅम इतकी असते. जर फॉलिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये कमी पडले तर आपल्याला ॲनेमिया म्हणजे शरीरामधील ब्लडची कमतरता भासू शकते आणि ते खूप हाय रेंजमध्ये जाऊ शकतात, कारण की ब्लड कमी झाले तर त्यामुळे आपल्याला ब्लड चढवावे लागतात. विटॅमिन B2. विटॅमिन B2ला कोबालामाइन, सायनोकोबालामाइन, कोब्रामाइड असेही म्हणतात. याचे सोर्सेस आहेत प्राणिज पदार्थ. गरज 1 to 2.4 मायक्रोग्रॅम. विटॅमिन B12मुळेही जर का त्याची डिफिशियन्सी जर झाली तर आपल्याला ॲनिमिया हा आजार होतो, मीन्स रक्ताची शरीरामध्ये कमतरता तयार होते. नंतर बघत आहोत विटॅमिन C. विटॅमिन C याला ॲस्कॉर्बिक ॲसिड असेही म्हणतात. विटॅमिन Cचे सोर्सेस आंबट पिवळी फळे, पालेभाज्या. जेवढी आंबट फळे आहेत, उदाहरणार्थ लिंबू, आवळा, ऑरेंज, हे यामध्ये सर्वांमध्ये विटॅमिन C मुबलक प्रमाणामध्ये असतात. विटॅमिन Cची गरज 90 मायक्रोग्रॅम इतकी आहे. विटॅमिन Cमुळे स्कर्वी हा आजार होतो. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा व शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.